कुंभ राशी डिसेंबर 2025. कुंभ राशीच्या लोकांना डिसेंबरचा हा शेवटचा महिना आर्थिक, करिअर, आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात कसा असेल? चला तर मग जाणून घेऊ. कुंभ राशीच्या मासिक राशी भविष्यानुसार डिसेंबर हा महिना बौद्धिक विकास, सामाजिक संबंध अधिक खोलवर आणि नवीन उत्साह घेऊन येईल. करिअरच्या बाबतीत हा महिना पाहिला असता या महिन्याची सुरुवात ही सूर्याच्या वृश्चिक राशीच्या 10व्या घरात संक्रमणाने होईल, ज्यामुळे व्यावसायिक उपस्थिती आणि प्रेरणा वाढेल. भावनिक आणि महत्त्वाकांक्षी ऊर्जा तुम्हाला ध्येय आणि जबाबदाऱ्यांचे मूल्यांकन करण्यास मदत करेल. महिन्याच्या मध्यात धनु राशीतील संक्रमण हे मैत्री, नेटवर्किंग आणि दूरदर्शी योजनाला चालना देईल. या महिन्यात 6व्या घरात स्थित असलेला गुरु हा 10व्या घरात दृष्टी करेल. या ग्रहांच्या स्थितीमुळे कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण तुम्हाला कामे प्रभावीपणे पूर्ण करण्यास आणि चांगले परिणाम मिळवण्यास मदत करेल. 4 तारखेला वक्री गुरु तुमच्या 5व्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात बदल होऊ शकतो. हा महिना तुमच्या व्यावसायिक विकासासाठी अनुकूल आहे. या काळात तुम्हाला प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे. या महिन्यात परदेशी कंपनीकडून नवीन प्रकल्प किंवा व्यवसायासाठी नवीन संधी मिळतील आणि बाजारात एक नवीन ओळख निर्माण होईल. तुम्ही एक नवीन प्रकल्प आणि करार कराल, ज्यामुळे तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याची एक नवीन संधी भेटेल. जर तुम्हाला बदली करण्याची आवड असेल तर तुम्हाला या महिन्यात ऑफर मिळेल. केतूच्या संक्रमणामुळे तुमच्या व्यावसायिक भागीदाराशी संवाद कमी होऊ शकतो, परंतु तुमची सावधगिरी तुम्हाला कोणत्याही समस्यांना तोंड देण्यास मदत करेल. संपूर्ण महिन्यात केतूची 7व्या घरात उपस्थिती सूचित करते की तुम्हाला व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. महिन्याच्या पहिल्या 6 माहीत आव्हाने निर्माण होऊ शकतात. व्यावसायिक भागीदारांसोबतच गैरसमजही वाढू शकतात, ज्यासाठी काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे. 6 तारखेपासून बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. त्यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन तुमच्या वाढीस हातभार लावतील, तुम्हाला तुमचे सर्वोत्तम काम करण्यास प्रेरित करेल. परिणामी कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत होईल. या महिन्यात तुमच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला असता तर महिन्याच्या सुरुवातीला गुरु ग्रह हा 6व्या घरात स्थित असेल व त्याची दृष्टी 12व्या घरात असेल, ज्यामुळे खर्चात अनपेक्षित वाढ होईल. या खर्चाची बरीच कारणे असू शकतात, जी समाधानकारक असली तरीही तुमच्या आर्थिक स्थिरतेवर दबाव आणू शकतात. राहू तुमच्या राशीत भ्रमण करत असल्याने ज्यामुळे अडचणी येऊ शकतात. तथापि शनी महाराज हे संपूर्ण महिना तुमच्या 2ऱ्या घरात राहतील. या स्थितीमुळे तुम्ही पैसे कमवू शकता आणि उत्पन्न मिळवण्याच्या तुमच्या दृढ निश्चयाचा फायदा घेऊ शकता. हे उत्पन्न प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी आणि बचत करण्यासाठी तुम्हाला विचारपूर्वक आर्थिक निर्णय घ्यावे लागतील, जे तुम्ही साध्य करू शकता. विद्यार्थ्यांसाठी हा महिना पाहिला असता तुमची प्रतिभा आणि ज्ञान तुम्हाला तुमच्या इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देईल. जर तुम्ही तुमच्या अभ्यासाबाबत मोठा निर्णय घेतला असेल तर तुमच्या कठोर परिश्रमातून तुम्हाला अनपेक्षित निकाल मिळतील. तुमचे अभ्यासाकडे असलेले लक्ष आणि एकाग्रता या महिन्यात तुम्हाला अपेक्षित निकाल देईल. जर तुम्ही कोणत्याही स्पर्धेत भाग घेत असाल तर आत्मविश्वास बाळगा आणि कोणताही गोंधळ टाळा. तुमच्या मुलांना खेळातील कामगिरीचे बक्षीस मिळेल, ज्यामुळे घरात सौहार्दपूर्ण संबंध आणि आनंद निर्माण होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सरासरी राहण्याची शक्यता आहे. राहू ग्रह हा संपूर्ण महिनाभर तुमच्या राशीत राहील आणि गुरु महिन्याच्या सुरुवातीला 6व्या घरात असल्याने तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा दाखवू शकता. अशा निष्काळजीपणामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तुमच्या आहाराकडे बारकाईने लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते तुमच्या आरोग्याच्या चिंतेचे मुख्य कारण असू शकते. पचनाच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात, म्हणून हलके
आणि सहज पचणारे अन्न खाण्याची शिफारस केली जाईल. अन्यथा पोटाशी संबंधित समस्या कायम राहू शकतात. शुक्र, सूर्य आणि मंगळाच्या प्रभावामुळे खोकला आणि रक्तसंचय सारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. तथापि महिन्याच्या उत्तरार्धात यापैकी काही समस्या कमी होऊ शकतात. तरीही गुरूच्या प्रतिगामीमुळे पोटाशी संबंधित तीव्र चिंता होऊ शकतात. म्हणून चांगले आरोग्य राखण्यासाठी आणि स्थिर जीवन जगण्यासाठी संतुलित दिनचर्या आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे.